Hare Nama, Hare Nama eva kevalam, Kalo nasteva, nasteva, nasteva gatiranyata. आपण चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. नाना शास्त्र विचारांनी पुनषट धर्म संस्थापक लोकानाम हितकारिणो त्रिभुवन मन्य शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन शिवजीव गोपाल सर्वसचाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैर्यो वेदान्तकृत वेद विदेव चाहम्. ओके, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर मागच्या वेळेस आपण 4थ्या अध्यायाचा सार पाहिला होता. अर्धा अध्याय झाला होता आपला. ऑलमोस्ट 20 श्लोक पाहिले होते. आज त्यापुढे आपण पाहूया. मी श्लोक शेअर करतो. ओके, तर या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग किंवा दिव्य ज्ञान. तर एक श्लोक मागे जाऊया, 1-2 श्लोक. त्याच्यामध्ये भगवान काय म्हणत होते की ज्यांचे प्रत्येक प्रयत्न इंद्रियतृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणा. साधू पुरुषांची मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. तर इथे काय सांगितलं आहे की एक तर इंद्रियतृप्तीच्या इच्छेविरहित काम केले पाहिजे, आणि असा जो व्यक्ती आहे त्याला साधू पुरुष ते काय म्हणतात, तो ज्ञानामध्ये स्थित आहे आणि त्याची कर्मफळे जी आहेत ती अग्निरूपे ज्ञानाद्वारे ती सगळं भस्म होऊन जातं. कसं आपलं माहिती आहे, त्याला ज्ञान असेल तर तो असले काही कर्म करणार असेल, म्हणून ज्ञानाला इथे अग्नीचं इथे एक उपमा दिलेली आहे इकडे. आणि 20व्या श्लोक मध्ये काय पाहिलं ते भगवान म्हणत आहे आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करत नाही. आता अशा व्यक्तीबद्दल सांगितलं जो आपल्या कर्मफळावर आसक्ती नाही, ज्याची त्याचं पूर्ण त्याग केला आहे. म्हणजे त्याला काही जे कर्म करत आहे, चांगलं असेल किंवा काही असेल किंवा पुण्य, तर त्याच्या जसं लोक पुण्य करतात तर का करतात, त्यांना फलांची इच्छा असते. मी हे पुण्य केलं की मला हे फळ भेटेल, मी स्वर्गात जाईन किंवा मला चांगलं मला काहीतरी एक म्हणजे चांगलं, म्हणजे बरेचसे लोक असं कर्म करतात, मला पुढचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे किंवा चांगलं धन संपदा भेटली पाहिजे, त्याच्यासाठी करतात. पण अशा व्यक्ती, हा जो व्यक्ती आहे त्याला काहीही त्याला आसक्ती नाहीये, तो मुक्त राहून तो हे करत आहे आणि तो नित्य तृप्त आहे. म्हणजे असं पण नाही की त्याला तो तृप्त नाही, तो हे त्याग करून पण त्याला तो नित्य तृप्त आहे त्याला आणि स्वतंत्र आहे. जसं आपण पाहिलं तर उदाहरण आपल्याला तुकाराम महाराज दिसतात. त्यांनी कितीही कर्म केली, त्यांना कधी आसक्ती नव्हती.
आणि असं कधी वाटलं नाही की ते तुकाराम महाराजांना खूप हाव आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपण एक छोटंसं जरी उदाहरण पाहिलं की तेव्हा ते त्या शेतामध्ये गेले होते त्या आणि त्याचे रक्षण करत होते. तर त्यांना ती पूर्ण मोठी स्टोरी त्यात न जाता मी शॉर्टमध्ये सांगत आहे, की जेव्हा शेवटी त्याला खूप ऊस भेटतो, तेव्हा तो खूप मोठा एक म्हणजे एक बैलगाडी भरून त्यांनी दिली. तर जाता-जाता तो सगळ्यांना वाटत बसतो. असं पण नाही की हे नाही, मी हे कर्म केलं आहे. हा माझा मोबदला आहे. तर हे सगळं मी ठेवलं पाहिजे. शेवटचा एक ऊस राहिलेला असतो, तर तो आपल्याला पाहिजे तर तो मुलांना देऊ शकले असते पण. पण ते पण एक शेवटी एक लहान पोरगा येतो, तो बोलतो मला पाहिजे, ते देऊन टाकतात. आणि एवढं करूनही ही इज ऑल्वेज हॅपी. असं कधी वाटलं नाही की त्यांना काही मोठा बंगला पाहिजे किंवा त्यांना चांगलं अ, दागदागिने पाहिजे. नथिंग. ही वॉज व्हेरी हॅपी. जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला आणि आपण जर पाहिलं की ते एक गृहस्थ होते आणि सर्व जे भक्त आहेत जसं प्रल्हाद महाराज, तुकाराम महाराज, अमरीश महाराज, पांडव हे सगळे गृहस्थ होते आणि सगळे कर्म करायचे. सकाळी उठल्यापासून जे काही कर्म आहेत ते करत होते. मग्न असला तरी कोणतेही सकाम कर्म करत नाही आणि असं करून पण त्यांना सकाम म्हणजे आपण पाहिलं होतं निष्काम कर्म आणि सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे अशी कर्म ज्याच्या ऐवजी त्यांना हवं आहे, मला हे काहीतरी फळ भेटलं पाहिजे. तर त्यांना हे सगळे कर्म करत असले तरी त्यांना ते जे त्यांचे जे कर्म आहे ते सकाम होत नाही. तर पुढे आजच्या श्लोकामध्ये पाहूया. तर जे 21वा श्लोक आहे, 21व्या श्लोकमध्ये इथे 21व्या श्लोकमध्ये काय सांगितलं आहे की हरे कृष्ण. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही. तर अशा व्यक्तीला एक ते भगवान ते ज्ञानी म्हटलं आहे, तो पूर्णपणे आपलं मन आणि बुद्धी नियंत्रणामध्ये ठेवून तो काम करत आहे. एकदम पूर्णपणे. असं नाही की राग आला की काही बोलला, काही केलं तसं नाही. फुल एकदम फुल कंट्रोल त्याच्या मनावर पण आणि त्याच्या बुद्धीवर पण. मनावर नियंत्रण नसलं की बुद्धी ही मग काहीही करू शकते. तर बुद्धीला ओव्हरटेक करतं मन आणि मग मनात जे आलं मला हे खायचं, मला हे पाहिजे, मला राग आला की कोणाला काहीतरी बोलून टाकलं किंवा मारलं, तसं नाही. तर ही हॅज फुल कंट्रोल. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवर स्वामित्वाच्या भावनेचा त्याग आणि जरी त्याच्याकडे काय असलं तरी त्याचा मी स्वामी आहे, हे माझं आहे, मी याचा स्वामी आहे, ही बिलकुल भावना नाही. आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूकरिताच तो कर्म करतो. आणि असं नाहीये की तो खूप म्हणजे आजकाल आपण पाहतो म्हणजे पार्ट टाइम जॉब, ओव्हर टाईम आणि डबल जॉब करतात लोकं. का? त्यांना पैसे पाहिजे म्हणजे 18-18 तास लोकं काम करतात, जॉब करतात पैसे कमवण्यासाठी. तर असं जे आहे ते म्हणजे तसा तो हा नाही आहे. कारण हा ज्ञानी आहे. तो फक्त जीवनावश्यक म्हणजे पोट भरण्यापुरतं बस. आणि बाकी असे म्हणजे आता जर आपण पण असंच केलं पाहिजे का? तर भगवान इथे आपल्या सर्व गोष्टींचं रक्षणही करतो आणि जे पाहिजे ते देतोय. योगक्षेमम वहाम्यहम्. म्हणजे योग आणि क्षेम भगवान दोन्ही पाहतो. भगवंतावर तसं आपण जर अवलंबून राहिलं, तर भगवान आपल्या सर्व गोष्टींची काळजी घेईल. हे त्याला माहिती असतं आणि म्हणून तो फक्त आपल्याला हे मला फक्त एवढं पाहिजे. रोटी, कपडा, मकान. हे 3 बेसिक जी वस्तू आहे त्याच्यासाठी तो काम करतो. आणि अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्माने प्रभावित आणि फक्त त्याला म्हणजे तो म्हणजे आता हे जे ओव्हर टाईम करतात किंवा डबल जॉब करतात किंवा त्यांच्यावरती इतकं प्रेशर असतं की थोडंसं काही चूक झालं त्यांच्याकडून की म्हणजे आपली जी चूक आहे ती दुसऱ्यांवर टाकायला चालू करतात किंवा खोटं बोलतात किंवा इल्लीगल मनी ते कमवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांची हाव जास्त असल्यामुळे ते पाप कर्मामध्ये ते लिप्त होतात.
पण ह्या व्यक्तीला काय नाही, आपलं जे आहे सगळं भगवंत देत आहे, म्हणून त्याला काही गरज नाही, आणि म्हणून तो पाप कर्मांमध्येही तो कधी तो लिप्त होत नाही. श्लोक नंबर 22व्या श्लोक मध्ये सांगितलंय, जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो तो द्वंद्वापासून मुक्त आहे. तर जे काही थोडं काही भेटलं तरी तो संतुष्ट होतो. असं नाही की मला मोठी मर्सिडीजच पाहिजे, मला एक 2 माळ्याचा बंगला बंगला पाहिजे, मला एवढे एवढे थोडं सोनं पाहिजे, नाही असं काय. जे काही थोडंसं पण भेटत आहे इज व्हेरी हॅपी, संतुष्ट. परत उदाहरण पाहिलं तर तुकाराम इज व्हेरी म्हणजे म्हणजे त्यांना काही म्हणजे हे नाही, एकदम संतुष्ट आहे, आणि तो द्वंद्वापासून म्हणजे चांगलं वाईट, जय पराजय, मान अपमान, या या द्वंद्वामध्ये तो कधी पडेल, आणि मत्सर करत नाही, आणि कोणाशी त्याला हे नसल्यामुळे, तो स्वभाव तसा नसल्यामुळे कोणाशी मत्सरी नाही की अरे याचा एवढा मोठा बंगला आहे, त्याच्याकडे एवढी मोठी गाडी आहे, माझ्याकडे काही नाही. म्हणजे मत्सर असा असतो लोकांकडे, कितीही चांगली गाडी असली की ते लोकांकडे त्याच्यापेक्षा चांगली गाडी असली की त्यांना मत्सर होतो. त्याच्याकडे जे आहे मर्सिडीज त्याची त्याला म्हणजे त्याचा आनंद नाही, पण त्याच्यापेक्षा काहीतरी मोठी गाडी आहे त्याचा त्याला मत्सर होतो, आणि त्याच्यामुळे तो दुखी होतो वापस. म्हणजे एवढा पैसा असूनही मग काय उपयोग. तसेच जो अपयशामध्ये ही स्थिर असतो, म्हणजे त्याला यश भेटू दे किंवा अपयश भेटू दे, असं नाही यश भेटलं की खूप आनंदित एकदम पार्टी, आणि अपयश आला की एकदम डिप्रेस. काही लोक तर सुसाईड करायला निघतात. असं नाही, यश अपयश एकदम स्थिर जे आहे ते भगवंताच्या कृपेने असतो. तरी तो जरी सर्व प्रकारचे कर्म करत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही, आणि काहीही कर्म सर्व प्रकारचे कर्म करतो तरी तो त्याच्यामध्ये कधी बांधला जातो. पण आपलं असं नाही, आपण जे काही कर्म करत आहे त्याच्यामध्ये आपण बांधले जातो, कारण आपले कर्म भगवंतासाठी नाही. आपण तो श्लोक पाहिला होता 3ऱ्या अध्यायामध्ये, 9वा श्लोक, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः. जे काही कर्म आहे ते आपल्याला भगवान विष्णूसाठी किंवा भगवान कृष्णासाठी केले पाहिजे, पण आपले कर्म आपल्या पोटासाठी, आपल्या इंद्रियतृप्तीसाठी आहे, त्याच्यामुळे आपण मग त्याच्यामध्ये अजून बांधले जात आहोत. श्लोक नंबर 23 मध्ये काय सांगितलं आहे इथे, की जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे, जे आपल्याला माहिती आहे प्राकृतिक गुण काय आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, त्याच्यापासून तो अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, तो ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याची कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. आणि असा व्यक्ती त्याच्यामध्ये हे रजोगुण तमोगुण नसल्यामुळे, दिव्य ज्ञानामध्ये असल्यामुळे त्याला दिव्यत्व प्राप्त होते, असं भगवान ते सांगतात 23व्या श्लोकमध्ये. पुढच्या श्लोक मध्ये आता या 24व्या श्लोक पासून इथे आता भगवान वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत त्याच्याबद्दल सांगायला चालू करत होते. आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस, ते खूप टेक्निकल आहेत, आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये न जाता फक्त जे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत ते आपण पाहिले होते, आणि आता पण आपण त्याच्यामध्ये फक्त हे 24व्या श्लोक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते कसं मनुष्य ब्रह्ममध्ये काय ताकद आहे, त्यात आहुती काय आहे आणि अग्नी काय आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहे त्याच्यामध्ये आपण पाहिले. तर इथे जे आहे देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण, तर जे देवदेवतांना यज्ञ करतात त्याच्याबद्दल सांगितलं आहे, ते पाहिलं होतं आपण. मग इथे आता ऍक्च्युअल म्हणजे जसं जे अग्निवाला यज्ञ न करता जे श्रोत्र जे आहे, आपले जे कर्ण आहेत ते भगवंताच्या, ही जी इंद्रिय आहे ते भगवंताच्या जी लीला ते ऐकण्यासाठी लावतो, तर त्याच्यामध्ये ते पण एक प्रकारचं यज्ञ आहे, तर ते पाहिलं होतं इथे. मग इथे आत्मसंयम त्याचे तो यज्ञ करत आहे. मग पुढे
द्रव्ययज्ञ म्हणजे हे असं हळूहळू भगवान खाली येत आहे की हे नाही तर हे तर द्रव्ययज्ञ म्हणजे हे काही नाही करू शकत तर द्रव्ययज्ञ. ठीक आहे, चला पैसे जे आहेत आपले तुम्ही भगवंताच्या सेवेसाठी लावा, कुठे लक्ष्मी दान करा किंवा कुठे काहीतरी मदत करा कोणाला, त्याच्याबद्दल द्रव्ययज्ञ त्याच्याबद्दल सांगितलं होतं. आणि वेद अध्ययन आहे त्याच्याबद्दल सांगितलं, स्वाध्याय यज्ञ त्याच्याबद्दल सांगितलं आहे. मग पुढे अं, अं, इथं या व्यतिरिक्त प्राणायाम याबद्दल सांगितलं आहे. प्राणवायूला अपान वायूमध्ये असं जे आहे ते त्याची जे यज्ञ करतो म्हणजे इट्स लाईक काय म्हणतो आपण बेसिक प्राणायाम एक्सरसाइज आहे त्याचा यज्ञ तो करत आहे इथे. तर इथे आजचा जो ते काही योगाभ्यास आहे जे सोशल वर्ल्ड मध्ये किंवा आजकाल जो योगा चालला आहे ते त्याच्याबद्दल नाही, इथे ऍक्च्युअल जसे ऋषी मुनी लोक आधीचे जे लोक ते योगा म्हणजे योग पद्धती करत होते आणि ते सगळं सोडून जंगलात जाऊन ते योग करत होते. इथे आपण जे आहे तिथे सर्व आपलं हेल्थ फक्त आपला एकच उद्देश आहे की माझी तब्येत चांगली राहील. तर त्याच्या पद्धतीनं सांगता येते भगवान जे आहेत उच्च कोटीचे योग आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आता पुढे यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पाप कर्मातून मुक्त होतात आणि हे जेवढे यज्ञ करत आहेत ते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाचे अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे हे सनातन ब्रह्म स्तराची प्राप्ती करतात आणि त्यांना ते टेस्ट लागल्यामुळे ते एक हायर जो टेस्ट आहे ब्रह्म स्तराचा तो त्यांना प्राप्त होतो. मग पुढे सांगितलं आहे, हे कुरुश्रेष्ठा यज्ञ केल्या विना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्त करू शकत. तर इथे पाहिलं होतं की यज्ञ हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. कुठलं जेवढे प्रकारचे यज्ञ केले आहेत सांगितलं आहे ते आपल्याला केलं पाहिजे. आणि ते केलं नाही तर आपण सुख प्राप्त करू शकत नाही. बरेचसे लोक काही लोक वर्षातून यज्ञ करतात किंवा 2 वर्षातून यज्ञ करतात म्हणजे वास्तुशांती ग्रहशांती किंवा काहीतरी असे म्हणजे छोटे मोठे यज्ञ करत राहतात. ते इथे सांगितलं आहे ते तसं करत राहायला पाहिजे तर सुख प्राप्त होईल. जे लोक म्हणजे घर घेतात पण कधी ग्रह शांती वास्तुशांती करत नाही तर त्यांना ते त्याचं सुख पण प्राप्त होत कारण प्रत्येक गोष्टमध्ये एक एनर्जी असते. तर हे जे यज्ञ वगैरे आहे त्यांनी ते त्या जी नेगेटिव्ह एनर्जी आहे त्याला काढून तिथे स्पिरिच्युअल एनर्जी आध्यात्मिक जी ऊर्जा आहे ती तिथे टाकली जाते. तसं केलं तर तो सुख प्राप्त करू शकतो हे इथे सांगितलं आहे. 32व्या श्लोकामध्ये इथे पुढे सांगितलं आहे की असे हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहे आणि जेवढे सांगितले आहेत ते सगळं वेदामध्ये त्याचं वर्णन आहे आणि दॅट इज ओके, यू कॅन डू इट. आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झालं. वेगवेगळे प्रकारचे जे कर्म आहेत त्याच्यातून हे जे यज्ञ आहे ते उत्पन्न झालं आहे. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होऊ शकतो. यामध्ये भगवान सांगत आहे की हे जर जाणलं तर आपण मुक्त होऊ शकतो. ते भगवान सांगत आहे 32व्या श्लोकमध्ये. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आता भगवान एक काय म्हणतो ग्रेडेशन किंवा क्लासिफिकेशन देतात. द्रव्य यज्ञापेक्षा जो ज्ञान यज्ञ म्हणजे काही लोक फक्त पैसे लावतात आणि पैसे देतो भटजी तुम्ही पूजा करा. त्यापेक्षा जो ज्ञानाचं यज्ञ जे म्हणजे आपलं ज्ञान लावतात ज्ञान अर्जन करतात किंवा काही चांगलं ह्याच्यासाठी हे करतात आपली बुद्धी लावतात तर ते यज्ञ या द्रव्य यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. इथे पुढे काय सांगितलं आहे की सर्व प्रकारचे जे यज्ञ आहेत ते आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्याचं रूपांतर होतं. 34 आता हा म्हणजे हे सगळे यज्ञ झाल्यावर आता भगवान इथे काय सांगत आहे हा खूप
महत्वाचा सर्वात आपण म्हणू शकतो भगवद्गीतेचे जे महत्वपूर्ण श्लोक आहेत त्यात मधला एक श्लोक आहे. तर इथे ज्ञान कसं प्राप्त केलं पाहिजे ते भगवान सांगतात. प्रणिपात केला पाहिजे. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न करा. पण ज्ञान म्हणजे आजकाल काय लोक YouTube किंवा Google किंवा WhatsApp वरती ज्ञान घ्यायचा प्रयत्न करत आहेत. पण तसं नाही केलं पाहिजे. इथे भगवान सांगतात आध्यात्मिक गुरुकडे जाऊन हे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते पण कसं नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. तर नम्रपणे त्यांना प्रश्न पण विचारले पाहिजे आणि सेवा पण. तर जसं आपण काही मोठे महाराज लोक येतात तर त्यांना आपण त्यांची सेवा करतो. जेव्हा ते सेवेने खूप प्रसन्न होतात तर मग ते मग पण त्यांना काही प्रश्नही विचारू शकतो. आपले जे आध्यात्मिक प्रश्न पण भौतिक प्रश्न नाही. माझी मुलाची परीक्षा आहे, तर कसा पास होईल, त्याचं पुढे काय होईल, तसले प्रश्न नाही. प्रश्न पण आध्यात्मिक प्रश्न जे आपल्याला पुढे भक्ती मार्गामध्ये नेतील, आध्यात्मिक मार्गावर पुढे नेईल तसले प्रश्न. त्यांच्याकडे प्रणिपात केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात आणि तेच ज्ञान प्रदान करू शकतात. आजकालचे गुगल बाबा आणि हे जे व्हॉट्सअपचे जे बाबा आहेत किंवा हे जे आजकालचे ढोंगी बाबा आहेत ते ज्ञान देऊ शकत नाही. ते आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तोच ज्ञान देऊ शकतो. आणि ते आपण पाहिलं की हे कसं आत्मसाक्षात्कारी व्यक्ती जो परंपरेमध्ये आहे त्याच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. का? कारण त्यांनी तत्व जाणलेलं आहे, त्यांना ते तत्व माहित आहे. हे या 34व्या श्लोकामध्ये पाहिलं. मग पुढे भगवान सांगतात 35 मध्ये 35व्या श्लोकमध्ये आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर. आता एक तर यज्ञाबद्दल सांगितलं, ज्ञानाबद्दल सांगितलं, मग ज्ञान कसं प्राप्त करावं ते सांगितलं, कोणाकडून प्राप्त करावं ते सांगितलं. आता प्राप्त झाल्यावर काय होईल ते सांगतात. अशा आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस. एकदा हे समजलं तर आपण पुन्हा मोहित होणार नाही. कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्माचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. हे एकदा आपल्याला जर समजलं, आपल्याला ज्ञान आलं तर आपलं सगळं समजतं. जो माझा मित्र आहे तो पण भगवंताचा अंश आहे. ज्याला मी शत्रू समजतो, अरे हा व्यक्ती तर मला आवडत नाही, ते जे पण आहे म्हणजे म्हणून आपण जर पाहिलं तर संत लोक जे आहेत त्यांचा समभाव का असतो? कारण ते सर्वांना परमात्म्याचाच अंश समजतात. हे सर्व परमात्म्याची मुलं आहेत. म्हणून त्याला ईर्ष्या नसते, मत्सर नसतो, कोणाशी द्वेष नसतो. आणि म्हणून तर जो संतपणा आहे तो त्या व्यक्तीमध्ये येतो. तर हे ज्ञानामुळे ते येतात. पुढे आता 36व्या श्लोक मध्ये सांगितलं आहे, तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आलं. म्हणजे आता भगवान इथे त्या ज्ञानाचं किती महत्व ते सांगितलं की जो सर्वात जे पापी लोक आहेत त्याच्यामध्ये पण जो सर्वात पापी असेल तरी तू जेव्हा दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तो दुःख रूपी महासागर पार करण्यास. म्हणजे कितीही व्यक्ती पापी असला पण त्याला एकदा ज्ञान भेटलं की तो हे दुःखाचे जे महासागर, हे आपला हे जे संसार म्हटला आहे त्याला एक अफाट महासागर म्हटलेला आहे. पण ज्ञान असलं की तो आरामशीर तो याच्यातून तो पार करू शकतो. ज्ञानला एक प्रकारचं नौकेची उपमा दिलेली आहे. जसं आपण पाहिलं रत्नाकर जे होते किती पापी होता, पण त्याला ज्ञान भेटलं की ते रत्नाकरचे वाल्मिकीची जात ब्रिगारी किती पापी होता, पण ज्ञान भेटताच ते खूप मोठे संत झाले. तर ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याचं आपल्याला अर्जन हे खूप महत्वाचं आहे. आणि हे केलं तर काय होईल, आपण दुःखरूपी महासागर पार करण्यात समर्थ होईल. 37 इथे आता परत भगवान इथे उदाहरण देत आहेत, उपमा देत आहे. जसं अग्नी
जे आहे सर्व भस्म करून टाकते. तसं ज्ञान रूपी जी अग्नी आहे ते सर्व प्रकारचे जे कर्मबंधन आहे त्याला भस्म करते. कसं काय? ज्ञान असलं की ऑटोमॅटिक तो त्याच्याप्रमाणे त्याची जी कर्म आहे त्याचं रिॲक्शन आहे त्याच्याप्रमाणे असेल, म्हणून त्याला कर्मबंधन कधी लागणार नाही. 38व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. तर ज्ञान म्हणजे परत तिथे व्हॉट्सअप ज्ञान किंवा गुगल ज्ञान बद्दल नाही. ज्ञान म्हणजे आध्यात्मिक, भगवद्गीतेबद्दल, भागवतम बद्दल, मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे सर्व जे ज्ञान आहे हे ज्ञान विशुद्ध आहे आणि त्याच्यासारखं काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जेव्हा सर्व सिद्धी जेव्हा ज्याला भेटते त्याचं फळ म्हणजे हे ज्ञान आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तर जो भक्तीचं आचरण करेल आणि तो त्यामध्ये निपुण आहे तो त्या ज्ञानाचे आस्वादन करत राहील. मग इथे पुढे सांगितलं आहे, जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यास समर्पित आहे, ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहे, तो जो श्रद्धावान, एक खूप श्रद्धा असायला पाहिजे त्याची या मार्गावर त्याची खूप श्रद्धा असायला पाहिजे. मग समर्पित असला पाहिजे. तिसरं म्हणजे त्याची इंद्रिय संयम असला पाहिजे. म्हणजे त्याला खूप ज्ञान आहे, समर्पित पण आहे, पण इंद्रियावर जर संयम नाही तरी असा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही भक्तीने. इंद्रिय संयम पण हे एक खूप मोठा काय म्हणू शकतो एक अविभाज्य अंग आहे. तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होईल. असे जे तिन्ही गुण असेल त्याला आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होईल. आज किती लोकांना शांती आहे, पैसा असेल त्यांच्याकडे, नदी करोडो अरबो खरबो असते, पण शांती ही नाही. त्याच्याकडे पैशाचं सुख आहे, पण खरी जी शांती आज पाहत म्हणजे एवढे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत, एवढे जे पैसे आहेत, त्यांचे रिलेशनशिप इश्यूज आहेत, त्यांचे 2-2, 4-4 वर्षांनी त्यांचे डायव्होर्स होतात. एक झालं की ते दुसरं जी स्त्री आहे ती पुरुषाला शोधते, जो पुरुष आहे तो स्त्रीला शोधतो. तर किती म्हणजे मेंटल त्यांना एक टेन्शन आहे, किती मेंटल त्रास आहे. पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे, पण जी शांती असायला पाहिजे ती नाही. आता तुकाराम महाराज इतके गरीब असून पण त्यांना अपार शांती होते. तर हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. 40व्या श्लोकमध्ये इथे सांगितलं, परंतु प्रामाणिक शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही. तर ज्यांना संशय आहे, म्हणजे भगवद्गीता तर कोणीतरी टाइमपास म्हणून लिहिली आहे किंवा काहीतरी कोणीतरी ब्राह्मणाने लिहिली आहे असं नाही. वेदव्यासजींनी स्वतः ती लिहिली आहे. गणपती बाप्पांनी त्यांना मदत केली आहे. म्हणजे वेदव्यास बोलत होते आणि गणपती बाप्पा त्याला लिहत होते. तर हे सगळं त्याच्या मागे हिस्ट्री आहे. पण लोकांना वाटतं की काय असंच जे आहे हे सगळं खोटं आहे. तर जे संशयी व्यक्ती आहेत, तर अशी जी अज्ञानी आणि श्रद्धाहीन व्यक्ती आहेत त्यांना भगवत भावना कधी प्राप्त होत नाही. आपण पाहतो असे किती लोक आहेत ते कधी त्यांना भगवद्गीतेबद्दल किंवा भागवतम बद्दल किंवा भगवंताबद्दल त्यांना प्रेम उत्पन्न नावापुरतं सकाळी एक अगरबत्ती फिरवतात, थोडं 2 मिनिटं घंटी वाजवत झालं. मग दिवसभर आपलं नेटफ्लिक्स आहे, प्राईम व्हिडिओ आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, बस झालं. सकाळ 2 मिनिटं ते फिरवलं की झालं. त्यांना वाटतं आम्ही खूप मोठे भगवंताचे भक्त आहोत. तसं नाही इथे. तर भगवत भावना ही खूप मोठी एक आहे. आणि तशी जी व्यक्ती आहे जसं तुकाराम महाराज ते 24 तास, पण पुढे पाहूया भगवान म्हणतात की
सततम कीर्तयंत माम, 24 तास माझं स्मरण राहिलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर अं, असा जो संशयी, श्रद्धाहीन व्यक्ती आहे, अज्ञानी व्यक्ती आहे, त्याचे पतन होईल नक्की. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होईल. असा जो संशयी व्यक्ती आहे, तर या लोकातही त्याला त्याला कधी सुख प्राप्त होणार नाही, आणि तो पुढे जिथे जाईल तिथेही त्याला कधी सुख प्राप्त होणार नाही. 41 दोन श्लोक राहिले. 41 श्लोकामध्ये आपल्या कर्मफळांचा त्याग करून जो भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. तर ते आत्मस्थित कोण आहे त्याच्याबद्दल सांगितलं. ज्याने एक कर्मफळांचा त्याग केला आहे, भक्ती योग युक्त कर्मामध्ये आहे, फक्त कर्मामध्ये नाही. भक्ती योग जे आहे त्याची जी कर्म आहे ते, जसं अर्जुनचं प्रत्येक कार्य भक्तिमय होतं. त्यांनी आपले गुरूंचा वध केला, एवढं मोठं युद्ध केलं, हजारो लाखो लोकांना मारलं, ते पण भक्ती झाली. तर कुठलं कर्म भक्ती आहे आणि कुठलं कर्म जे आहे आपल्याला खाली घेऊन जाईल, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. तर ज्याच्यामध्ये भगवंताची चेतना असेल, भगवंताच्या इच्छे द्वारे प्रेरित असेल, तशी जे कर्म आहे ते भक्ती योग्य. तसा जो व्यक्ती आहे, त्याचे सर्व संशय नष्ट झाला आहे, तो आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनाने कधी बद्ध होत नाही. आणि असा व्यक्ती जो आहे ते त्याला कधी कर्मबंधन लागत. म्हणून आपण पाहिलं अर्जुन होते, जेवढे पांडव होते किंवा एवढे दुसरे भक्त होते, भगवंतासाठी त्यांनी काय काय केलं, पण त्यांना कर्मबंधन लागलं नाही कधी. दे आर नेव्हर बाउंड, त्यांना कधी कर्मबंधन. तर हे इथे सांगितलं. पण काही मूर्ख लोक म्हणतात की भगवाननाच कर्म लागलं, आणि ते मग ते बाली आणि भगवान रामचे त्यांच्याबद्दल फक्त जाणून घेतलं तरी त्या व्यक्तीला कधी कर्मबंधन लागत नाही. तर भगवंताला कसं कर्मबंधन लागत? तर हे एक प्रकारचं अज्ञान लोकांमध्ये आहे. आणि जर भगवद्गीता व्यवस्थित समजले तर हे अज्ञान राहणार नाही. शेवटचा श्लोक आहे ते अखेरमध्ये भगवान काय मेसेज देत आहे. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जो संशय उत्पन्न झाले आहेत, ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. तेथे भगवान सांगत आहे की तुझ्या हृदयात जे काही संशय आले आहे, ते ज्ञानरूपी शस्त्राने त्याला तू छाटून टाक. हे भरत योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध. तर भगवान परत शेवटी त्यांना सांगायचं की परत भक्ती योग मध्ये तू लाग आणि युद्ध करायला चालू. तर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये काय मेसेज भेटतो की अज्ञानामुळे संशय उत्पन्न होतात. ज्ञान जर नसेल तर त्याला संशय होईल, पण जर ज्ञान असेल, त्याला भक्तांच्या संगमध्ये असेल, तर त्याला पूर्ण श्रद्धा पण असेल, त्याचा विश्वास पण असेल. म्हणून आपल्याला संघ जो आहे तो चांगला ठेवला पाहिजे, भक्तांचा संघ ठेवला पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये पण आपला खूप चांगला आपला दृढ विश्वास राहील आणि भगवंतावर पण. आणि काय होईल, ज्ञानरूपी शस्त्राने आपण आपलं जे अज्ञान आहे त्याला आपण छाटून टाकू पूर्ण. हरे कृष्ण. तर हे या चौथा अध्यायाचा सार होता. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय, श्रील प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुवृंद की जय, सगळे उपस्थित भक्तवृंद की जय. कोणाचं काही प्रश्न असेल, काही टीका टिप्पणी असेल, कमेंट्स असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. मग हरे कृष्ण प्रभूजी. हा नाही येस म्हणतात. नाही, क्वेश्चन काही नाही, पण समरी चांगली झाली. पूर्ण चौथा अध्याय एकदा रिवाइज झाला त्याच्यामुळे. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू. आणि याच्यामुळे काय, कधी चौथा अध्याय आपला म्हणजे आय एम शुअर म्हणजे भगवद्गीता किती कॉम्प्लिकेटेड आहे की एकदा वाचून ते डोक्यात जाणार नाही, सारखं वाचत राहून. म्हणून एक युट्यूबवर पण टाकून देतो, म्हणजे कधी काही डाऊट असला तर आपण परत त्याला
रेफर करू शकतो परत. म्हणजे पूर्ण म्हणजे भगवद्गीता जर वाचून समजत तर YouTube वरती आपण पाहू शकतो. ते काय काय जी आपली चर्चा झाली आहे ते त्याच्यावरती त्याला परत आपण मंथन करू शकतो आणि परत रिवाईव्ह करू शकतो. हा अच्छा, ही चर्चा झाली होती, ही चर्चा झाली होती. हा या, थँक्यू माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूपीच्या श्री प्रभुपादच्या हरे कृष्ण.